तुम्ही लय करू नका भैया शेठ आमच्याकडे पण आहे बरं का एक भैया शेठ बोलावं दोन शब्द. दोन आणा पण शेट म्हणा या संघटनेचा अध्यक्ष म्हणतो. बोला ना. आपल्या पोराला स्टिंग कमी नाही दिली. आधी उधार द्या ना. देता कमी होती तर नाही आधी उधार जमा करा मग या. पाठवतो. देता कमी होती तर नाही आधी उधार जमा करा. देता कमी होती तर मी तुमच्या नावावर आधी लय कर्ज आहे शेठ. हा सध्या येतो मी तिथं. मी आज नाही, तुम्ही आले तर चांगलंच आहे. इथं आमच्याकडे मग भांडे बिंडे घासायला या लवकर. बरं मला तर अजिबात असं वाटलं नव्हतं भाऊ एका फोन मध्ये एवढं काम होईल म्हणून. आता आमच्यासाठी फक्त एकच डायलॉग कॉफी. काम करता का मी येऊ तिथं. तर आता तुम्ही म्हणता नेमका आज दावरा कुठं होता. तर आज मी आणि रोहित आम्ही दोघ जण गेलो होतो घासाचं वजा आणायला. तर आज तुम्ही म्हणता हा काय विषय. तर आज गाडीला चावी नाही काय नाही. तर आज आहे ना पिन काढून कार्यक्रम चालू होता. कारण की गाडीची चावी सापडत नव्हती. त्याच्यात मध्ये आपल्याला रस्त्यात भेटले भाऊ सुदर्शन आणि ते. त्यांनी आहे ना त्यांचे दोन वासरू लिंबू आणि शंभू व्यायाम करायला नेले होते. बालू बहिणी आणि महेश भाऊनी डायरेक्ट एक नंबर स्माइल देऊन टाकली होती. सुदर्शन भैया बी म्हणला असं यो काय याडा लोसन काय ना भाऊ त्या दोघालाच घेतोय मला तर काय घ्यायना बी भाऊ. असो लगेच चालू पास मध्ये मळगंगा मातेचं दर्शन घेतलं आणि लगेच घरी आलो. तर घरी आलो आपल्याला असं काम होतं की आपल्याला जायचं होतं डिझेल आणायला. मग काय आपल्या झेड एक्सटेनरला लगेच ड्रम बिम बांधून घेतला. मग काय निघालो लगेच पेट्रोल पंपाकडे. तर आता तुम्ही म्हणता हँडलचा अजून काय विषय. तर ते हँडल मोडलेलं आहे तेव्हापासून आपण काय बसवलं नाही. त्याला काय मोरतच निघाना. मग गणपती बाप्पाला म्हणलं आजचा मोर्त कसं काय. गणपती बाप्पाने ओके. मग काय लगेच पेट्रोल पंपावरती आलो लगेच डिझेल वगैरे घेतला आणि निघालो लगेच घराकडे. म्हणलं आता गणपती बाप्पाने चांगला मोर्त सांगितलेला आहे आज लगेच हँडल आणून लगेच बसून घेऊ. गॅरेज वरती येऊन बघितलं ना तर या भाऊचं ना गाडी धुवायचं काम चालू होतं. मग तो मला म्हणे जब तक दावा छोडेगा नाही तब तक मी काम चालू करेंगा. मग काय लगेच दावा वगैरे सोडून घेतलं. तो म्हणे हँडल ना अर्ध तुटलेलं ना अर्ध तसंच भाऊ. मग आता काय करायचं म्हणलं थांब लगेच तो मनातली शंका दूर करू. मला तर माहितीच भाऊ आपलं काम कसं आहे देदान कन्सरीला फिटरला म्हणलं करा बरं आता तुमचं काम चालू रापा रापा. तो म्हणे आपल्याकडे क्वालिटी अँड क्वांटिटी एक नंबर आहे भाऊ. मग मी त्याला म्हणलं खोट बोलायचं नाही. पण काही म्हणा मित्रांनो कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी खरंच एक नंबर आहे बरं का. बर तसं काही नाही बरं का. हे सर्व प्रकारच्या गाड्यांचे कामं करतात. तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग असो मॉडिफिकेशन असो काही घेऊन या तुम्ही कामाची क्वालिटी क्वांटिटी डायरेक्ट एक नंबर आहे. तर मग